काल एका व्यक्ती चौकशीसाठी बोलवण्यात आलेल्या पोलीस स्टेशनमध्ये बेदम मारहाण करण्यात आली। पोलिसांनी एक बेदम मारहाण केलेले व्यक्ती आज आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करू। त्यांना का मारहाण झाली, काय प्रकार होता नेमका? सर, मी येतो आला का माझा नंबर लागेल होता। 7 महिला आले। 7 महिला आल्यावर त्याने मला विचारला की दादा तुम्ही शेगावला चालले काय? मी म्हटलं नाही मावशी, मी शेगावला चाललो, मी फाट्याला जातो। तर ठीक आहे म्हणे, आम्ही फाट्याला येतो। मी ना त्याला बसवल्यावर शेखर नारायण तिकून आले। शेखर नारायणनं म्हटलं गाडी थांबव। मी सर गाडी थांबवली। गाडी थांबवल्यावर शेखर नारायणनं मला शिवीगाळ केली आणि कॉलर धरून गाडीतून खाली वळला। गाडीतून खाली वळल्यावर आमचे जसं हातापाई झाली तटी मग ते रिपोर्ट द्यायला तामगाव पोलीस स्टेशनमध्ये गेले। तामगाव पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर रिपोर्ट त्यानं देऊन दिला। मग मला माहीत पडलं, मी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो। मी नाही त्याचा रिपोर्ट देऊन दिला। मग रिपोर्ट दिल्यावर मला साहेबांना म्हटलं तुम्ही काल 11 वाजता हजर राहा साहेबासमोर। मी म्हटलं ठीक आहे सर, सकाळी 11 वाजता मी येतो। 11 वाजता तामगाव पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो। तामगाव पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर 11:30 वाजता तिवारी साहेब आले। तिवारी साहेबांना शेखर नारायणला फोन लावला। शेखर नारायण 12 वाजतासाठी आले। आल्यावर तिवारी साहेब शेखर नारायण बडे साहेबाचे कॅबिनमध्ये गेले। त्याचा तरी बोलणं काही झाला। मग तरी बोलणं झाल्यावर मला मागून त्यानं बोलवला। म्हणजे ठाणेदार सुद्धा तिथे उपस्थित होते पोलीस स्टेशनमध्ये, त्यांच्याशी चर्चा झाली तुमची सगळ्यांची? जी सर। काय तर त्याचं पहिले बोलणं झालं। मग त्याच्या बाद मला बोलवलं। मी तरी साहेबाजवळ गेलो तर साहेबांना मला म्हटलं की तू गावातला दादा झाला काय? तो व्हिडिओ व्हायरल झाला तरी तू गावात मारपीट करून राहिला। मी म्हटलं साहेब, मी काही दादा नाही गावातला। मी म्हटलं मी BJPचा कार्यकर्ता, माझ्या घरावर जसं पोस्टर लावतो हे करतो। हो म्हणे, तू BJPचा कार्यकर्ता आहे, तू गावातला दादा झाला म्हणे, तू गावात हे करून राहिला। मग मला तिवारी साहेबांना तठून बाजूच्या रूममध्ये नेलं। तरी नेल्यावर त्यानं मला बाजीरावना तल पायावर तल हातावर मारली। त्याला हातावर आणि पायावर उभे राहून पायावर मारलं। कान दोन्ही गालावर थापला मारले। एका कानावरून कमी ऐकू येऊन झालं मला। पण तुम्ही BJPचे कार्यकर्ते म्हणून तिवारी या कॉन्स्टेबलनं तुम्हाला मारहाण केली असं म्हणायचं? हो सर। तुमचा नेता कोण आहे BJPचा? लोकेश भाऊ राठी। त्यांच्या कानावर ती गोष्ट टाकली का तुम्ही? नाही सर। मग आता तुमची काय मागणी आहे त्या संदर्भात? तिवारी साहेबाले नोकरीहून काढा। तिवारी साहेबांना तर आता निलंबित केलं आहे, पण नेमकी आता तुम्ही कोणती तक्रार केली पुढे? आम्ही रिपोर्ट दिलेला आहे तामगाव पोलीस स्टेशनमध्ये। त्याला निलंबित केलं। आमची मान्य हे आहे की नोकरीहून त्याला काढून टाका। तिथेच त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला मारहाण झाली त्यावेळेस ठाणेदार सुद्धा उपस्थित होते? ठाणेदार त्याची कॅबिनमध्ये होते। येईना बाजूच्या रूममध्ये नेऊन मला विचार काढला। तर हे होते आपल्यासोबत शेख मतीन, जे ज्यांना काल तामगाव पोलीस स्टेशनमध्ये जनावरासारखं बेदम मारहाण केली। आणि त्यांनी सांगितले की आता जरी त्यांना निलंबित केले आहे पोलीस कॉन्स्टेबलला, तरी त्यांना बडतर्फ करावे, कामावरून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी शेख मतीन या पीडित व्यक्तीने केली आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।